Shall we pray? प्रार्थना करूया. Father, देव बाप्पा, I thank you and praise you for this evening. मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो या सायंकाळच्या समयासाठी. I don't know why you led me to give this message, मला नाही माहित प्रभू, हा उपदेश करायला का तू मला सुचवलंस. but I know you gave me this message to give it to पण them. एवढं मला मग नक्की माहितीये, तूच हा उपदेश मला दिलाय आणि म्हणून मी केलाय, हे मला 100% माहितीये That's why I gave it, Lord. आणि म्हणून मी दिलाय. Father, now I pray then. देव बाप्पा, आता मी प्रार्थना करतो, Take charge of all the parents सगळ्या माता पितांचा ताबा घे, who have growing children, ज्यांची वयात आलेली वाढणारी मुलं आहेत, boys and girls. मुलं मुली They are reaching the age of marriage. लग्नाच्या वयापर्यंत येऊन पोचली आहेत. And I know मला ठाऊक आहे the parents are worried about their children. आई वडिलांना आपल्या मुला मुलींचं टेन्शन येतच. Even the men and women are worried about their marriage. आणि मुला मुलींना, पुरुषांना, स्त्रियांना पण आपल्या लग्नाचं टेन्शन किंवा काळजी व्हायला लागते. But this night I pray, पण आज रात्री मी प्रार्थना करतो, let your perfect will be done in their lives in तुझी Jesus' name. परिपूर्ण इच्छा त्यांच्या जीवनात येशूच्या नावात घडू In the दे. name of Jesus. बाबा शंदो, येशूच्या नावात At the right time, योग्य वेळेला each one of them प्रत्येकाचं, should get the right spouse in the name of Jesus. योग्य वेळेला प्रत्येकाला योग्य जीवन साथीदार येशूच्या नावात मिळू दे. Miraculously send Boaz to them. चमत्कारिक रीतीनं बवास पाठव, Miraculously send Ruth to them. चमत्कारिक रीतीनं रूथ पाठव, Miraculously send David to them. चमत्कारिक रीतीनं दावीद पुढे आण, Miraculously send Abigail to them. चमत्कारिक रीतीनं अबिगेलला आण, Miraculously send Isaac to them. चमत्कारिक रीतीनं इसहाकाला आण, Miraculously send Rebecca to them. चमत्कारिक रीतीनं त्याच्या समोर रबेका आण. Do it, Lord. कर दे बाप्पा, कर Do it, oh Master. कर माझ्या बाप्पा, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Every devil सैतान which may bring delay, जो उशीर करायला लागला I त्यांना, bind you in the name of मी Jesus Christ बांधतो of तुला Nazareth. येशूच्या नावात, सोड. And I place every family into your आणि hands. प्रत्येक कुटुंब मी तुझ्या हातात देतो. You have given them children. तू त्यांना मुलं दिलेली आहेत And you have prepared their future also. आणि त्यांचं भविष्य सुद्धा तू तयार केलेलं आहे. Let them just step into it त्यांनी केवळ त्यात पदार्पण करावं and बस. enter the blessings that you have ordained for each one of आणि them. ते आशीर्वाद तू प्रत्येकासाठी ठेवले, त्या आशीर्वादांमध्ये त्यांनी पाऊल टाकावं. None of them should get a wrong spouse. त्यांच्यातल्या कुणालाही चुकीचा जीवन साथीदार मिळू नको देऊ. They should all get the right ones. सगळ्यांना योग्य जीवन साथीदार मिळू दे. Ones who are God fearing असे and जे loving देवाचं भय बाळगणारे, प्रेम करणारे, and a strength for them. एक ताकद त्यांच्यासाठी, एक शक्ती बनणारे. I pray for my daughters. माझ्या मुलींसाठी मी प्रार्थना करतो. Father, दे बाबा, they are all my daughters. या सगळ्या माझ्या मुली आहेत. I want them to get the right person in माझी their इच्छा आहे lives. त्यांना योग्य जीवन साथीदार मिळू दे. Somebody जीवनात. who would love them, cherish them, take care of them, असा कोणीतरी जो त्यांच्यावर प्रेम करेल, प्रेमाचा वर्षाव करेल, and bring त्यांच्यावर joy in their आनंद lives. त्यांच्या जीवनात आणेल असा दे. And let it happen in the right आणि time. योग्य वेळ घडवून आण. कराबा शंदरो खोरुमा. I pray for my sons. माझ्या मुलांसाठी मी प्रार्थना They करतो. should also get the right spouse. त्यांना पण योग्य जीवन साथी Right person should come in their lives. योग्य मुली त्यांच्या जीवनात Right येऊ दे. ladies should come in their योग्य lives. मुली, योग्य स्त्रिया Right त्यांच्या जीवनात girls येऊ दे. should come in their योग्य मुली, lives. योग्य स्त्रिया त्यांच्या जीवनात येऊ दे. And at the right time in Jesus' आणि name. योग्य वेळेला येशूच्या नावात येऊ देत. Somebody कोणीतरी who will be a strong life जे partner, त्यांच्यासाठी बलवान जीवन साथी, who will bring a joy in their lives त्यांच्या आयुष्यात आनंद आणणारी and be a blessing to the family आणि also. कुटुंबासाठी आशीर्वाद ठरणारी अशी आण. Do it, oh God. कर दे बाप्पा, कर. Every member of our church माझ्या चर्चचा प्रत्येक मेंबर, should receive this blessing in the name of Jesus. माझ्या चर्चच्या प्रत्येक मेंबरला हा आशीर्वाद येशूच्या नावात मिळाला पाहिजे. राबा शंदरो खोरू बाबा बाबा. थँक्यू लॉर्ड. It's happening. थँक्यू. ॲज अ पेरेंट आय रिसीव्ह इट It is मास्टर. happening. थँक्यू. घडत आहे. This year, some of you will get proposals. या वर्षी तुमच्यातल्या काही In the मुलांना name of Jesus. मागण्या येणार येशूच्या In the name नावात. of Jesus. येशूच्या नावात. In 2025, 2025 मध्ये some of you will surely get married. तुमच्यातल्या काहींची नक्की लग्न होणार आहेत. 100% you will get 100% married. लग्न होणार. You wouldn't even believe that it could be possible. तुमचा विश्वास पण बसणार नाहीये ह्याच्यावर की हे कसं शक्य झालं, But it will happen पण होणार आहे in the name of Jesus. येशूच्या नावात.
In the name of Jesus. येशूंच्या नावात 25, 2025, 2026. 2025 2026 All those who are of marriageable ज्यांची age, सगळ्यांची लग्नाची वय आहेत they will be done up with the marriage. बस त्यांची लग्न होऊन जाणार By 2025 साली 2026 साली 2026. 2026 सालापर्यंत In the त्यांचे name of संसार Jesus. मांडले जाणार येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Say, I accept it in Jesus' म्हणा मी name. स्वीकारत आहे येशूंच्या नावात I मुला-मुलींनी accept म्हणा. it in Jesus' name. येशूंच्या नावात मी स्वीकारते Let माता the पितांनी parents म्हणा also say, I accept it in माता Jesus' पितांनी name. म्हणा येशूंच्या नावात मी स्वीकारत आहे I cast my burden upon the Lord. माझं ओझं मी प्रभूबाई टाकत आहे You do it, तू Lord. कर माझ्या You स्वामी take care. माझ्या देवा तू सांभाळ Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Master. धन्यवाद I give you the glory. तुला मी गौरव देतो देव I also pray मी प्रार्थना करतो those who have just married, ज्यांची नुकतीच लग्न झाली आहेत multiply that family also त्यांचे परिवार वाढव बहुगुणित कर in Jesus' name. येशूंच्या नावात Those who are looking forward for a child, ज्यांना संतान हवंय bless them, Lord. त्यांना आशीर्वादित Bless these couples in the name of या Jesus जोडप्यांना येशूंच्या नावात आशीर्वादित कर and give them a blessing त्यांना आशीर्वाद of a दे child संतानाचा आशीर्वाद in the दे name of Jesus. येशूंच्या नावात दे Amen. हालेलुया हालेलुया Praise God. देवाला धन्यवाद Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा Amen. आमेन Now you will see things happening आता तुम्हाला गोष्टी घडताना because दिसतील it is God who wanted me to preach this message. कारण देवाची इच्छा होती की हा संदेश मी द्यावा God is going to help you all. देव तुम्हाला सगळ्यांना सहाय्य We are करेल. going to get testimonies. नक्की साक्षी येणार God is on your side. देव तुमच्या बाजूनी आहे